रात्रीच्या काळोखात काही ठिकाणी वेगळंच भय, वेगळंच गूढ असतं. अशीच एक जागा आमच्या गावातही होती. गावाच्या शेवटच्या टोकाला वसलेलं एक जुनं विसरलेलं स्मशान. ते स्मशान सध्या फारसं वापरलं जात नव्हतं, पण जुन्या लोकांच्या आठवणीत ते एकदा फार अकराळ विक्राळ होतं. असं ऐकलं होतं, गवताळ भाग, उंच झाडं, विटलेल्या समाध्या आणि वातावरणात सतत भरलेलं गूढ. आम्ही तरुण होतो, उत्सुक, धाडसी आणि कधी कधी मूर्खही. तो श्रावणातला शेवटचा शनिवार होता. सायंकाळपासूनच पावसाची रिपरिप थांबली होती, पण जमिनीवर गारवा व वाफ दरवळत होती. संजय, सचिन, रोहन आणि मी, आम्ही चौघे बालपणीपासूनचे मित्र. तेव्हा आमचं कॉलेज सुटलेलं आणि गावात आमचा मुक्काम होता. संजयने अचानक कल्पना मांडली, आपण त्या जुन्या स्मशानात एक रात्र घालवायची का? काहीतरी थ्रिलर. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं, थोडं हसलो. पण मग जसं जसं संध्याकाळ पुढे सरकत गेली, कल्पना आकर्षक वाटू लागली. आपण 4 मित्र आहोत, आपल्याला काय भीती? एकदा पाहूया तरी, खरंच काही आहे का तिथे, असं रोहन म्हणाला. रात्री 10च्या सुमारास आम्ही सर्व एकत्र आलो. प्रत्येकाकडे टॉर्च, मोबाईल आणि थोडं खाण्याचं सामान होतं. एकाने चांगली मोठी टिफिन बॉक्स आणलेली होती, काही बाई खाण्यासाठी, कारण कोणाला माहीत परत येईपर्यंत किती वेळ लागेल. गावाच्या पश्चिमेकडून बाहेर पडल्यावर एक अरुंद वाट गवताळ शेतातून जाते. ती वाट थेट स्मशानाकडे जाते. त्या वाटेवर पाऊल ठेवताना मनात थोडा थरकाप जाणवला, पण आम्ही निर्धाराने पुढे चाललो. रात्रीचे 11:30 वाजले असावेत. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. फार जुनं स्मशान आणि मधोमध एक मोठं वडाचं झाड. त्यावरून बाभळीच्या काट्यांसारख्या लांब शेंगांना वारा लागत होता आणि एक विचित्र आवाजही येत होता. त्याच्या आसपास मोडक्या झोपड्यांसारख्या 2 ओसाड खोल्या. कुणी कधी विधी केल्याचे अवशेष अजूनही तिथे स्थित होते. फुलांच्या सुकलेल्या माळा, एक जुना तांब्या आणि समिधा विखुरलेल्या. जणू कालच कोणीतरी विधी पूर्ण केला होता, पण आजूबाजूला कुणीही दिसत नव्हतं. बघा, हे इतकं जुनं असूनही इथे कोणीतरी अलीकडेच येऊन गेलंय, मी म्हणालो. हा, आणि हे पहा, ताजं लिंबू आणि काळं कापड इथे बांधलेलं आहे, सचिनने दाखवलं. आम्ही जरा घाबरलो, पण मनाचा धीर करत एक निर्णय घेतला. त्या वडाच्या झाडाखाली काही वेळ बसायचं, तेही टॉर्च बंद करून. शांतपणे बसायचं आणि अनुभव घ्यायचा, नेमकं काय होतंय. आम्ही सर्वांनी टॉर्च बंद केल्या. आजूबाजूला मिट्ट काळोख पसरला. फक्त दूर कुठल्या तरी कुत्र्याचं भुंकणं, हवेत गारठा वाढत चाललेला. रातकिड्यांचे आवाजही आता मंदावले होते. आणि तेवढ्यात माझ्या कानात स्पष्ट एक पावलांचा आवाज आला. कुणीतरी चालतंय, मी हळू आवाजात म्हणालो. संजयने लगेच उठून टॉर्च चालू केली. समोर काहीही नव्हतं, पण झाडांच्या सावल्यांमध्ये एक क्षणभर मला एक आकृती दिसली. सफेद साडीमध्ये, डोक्यावरून लोंबणारे केस. काय रे, बघितलीस का, मी विचारलं. हो, पण क्षणभरच, आणि नंतर ती गायब झाली, असं संजय म्हणाला. आम्ही आतल्या एका खोलीत थांबायचं ठरवलं, जरा सुरक्षित वाटावं म्हणून. ती खोली ओसाड होती, पण आतमध्ये एक कंदील टांगलेला होता, तोही विझलेला. त्याच खोलीत एक जुनी समिधा दिसली. आम्ही तिच्या भोवती बसलो. काही वेळ निघून गेला आणि अचानक सचिनने शेजारच्या भिंतीवर हात ठेवला आणि जोरात ओरडला. कसला थंड स्पर्श झाला रे. भिंत नसून काहीतरी वेगळंच वाटलं. माणसाचा हात जसा असतो ना, अगदी तसाच. आम्ही त्याला शांत करत असतानाच त्या खोलीच्या बाहेरून एक हळुवार गाण्याचा सूर ऐकू आला. आम्ही सगळे स्तब्ध झालो. बापरे,
कोण गातं हे? रात्रीचे 2:30 वाजत आलेत आणि तेही स्मशानात. आम्ही बाहेर पडलो. समोर त्या वडाच्या झाडाखाली एक बाई उभी होती. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ती झोका खेळत होती, पण तो झोका जमिनीवर नव्हता, हवेत लोंबकळत होता. मी म्हणालो, दिसतंय का हे तुम्हाला? होय, असं रोहन म्हणाला. पण ती बघते आपल्याकडे. आणि तेवढ्यात तिचे डोळे चमकले, लालसर, आणि ती अचानक झोक्यावरून गायब झाली. आमचं अंग ठणकून गेलं. आम्ही पळायला लागलो, पण वाट हरवली होती. जिकडे बघावं तिकडे मोठमोठं गवत, झाडं आणि सर्वत्र धुकं. आम्ही सर्व एकाच झुडपाजवळ थांबलो. सचिन खाली कोसळला. त्याच्या डोक्यावर घामाची धार लागली होती. तोंड विस्कटलेलं. तो काहीतरी पुटपुटत होता, आणि तेही अज्ञात भाषेत. ह्याला काय झालंय? मी विचारलं. कदाचित याचं भान हरवलं असावं. पण हे बोलणं काही ओळखीचं नाही, संजय म्हणाला. तेवढ्यात एक थंडगार वारा आमच्यावरून गेला, आणि त्या वाऱ्यासोबतच भूतकाळाचे आवाज. जणू कोणी रडतंय, कोणीतरी चित्कार करतंय, आणि मध्येच घणाघाती हसू. तेवढ्यात समोर एक प्रकाश दिसला, जणू टॉर्च किंवा दिवा. आम्ही त्या दिशेने पळत गेलो. वाट चुकूनही त्या प्रकाशाने आमचं मार्गदर्शन केलं. आम्ही जेव्हा बाहेर आलो गावाच्या पायवाटेवर, तेव्हा सकाळ झाली होती. पक्ष्यांचे आवाज येत होते, पण कुणालाही आठवत नव्हतं की आम्ही बाहेर कसे आलो. मोबाईल बंद, घड्याळही थांबलेलं. 3:33 आम्ही लगोलग घरी आलो. आम्ही कुणाशीही काहीच बोलत नव्हतो. सचिनला तर 2 दिवस ताप भरला होता. त्याला त्या रात्रीचं काहीच लक्षात नव्हतं. पण बाकी आम्ही तिघं अजूनही ती रात्र आठवतो, आणि अंगावर काटा येतो. ते स्मशान अजूनही तिथेच आहे. अजूनही तिकडे कोणीच भटकत नाही. काही नवे लोक असं म्हणतात त्यांनीही रात्री काही आवाज ऐकले आहेत, पण आम्ही तिथे पुन्हा कधी गेलो नाही. काही गोष्टींचं उत्तर नसतं. काही जागा असतात जिथे माणसांनी पाय न टाकलेलाच बरा. ती रात्र आमच्यासाठी एक अनुभव नव्हती, ती एक चेतावणी होती. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.